नमस्कार, MPSC लाईव्ह ई लर्निंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजच्या डेली करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये आपण 21 एप्रिल 2021चे करंट अफेअर्स पाहणार आहोत. सो हे पूर्ण PPT तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करता येईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो आपली फर्स्ट न्यूज आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स बाबत. नुकतंच रिपोर्टर विदाउट बॉर्डर या इंडिपेंडंट NGOने वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2021 हा रिलीज केलेला आहे. तर 2002 पासनं रिपोर्टर सॅन्स फ्रंटियर और रिपोर्टर विदाउट बॉर्डर ही NGO प्रत्येक वर्षी हा इंडेक्स पब्लिश करत असते. या संघटनेचं म्हणजेच या NGOचं हेडक्वार्टर हे पॅरिस इथे आहे आणि ही एक इंडिपेंडंट NGO आहे. ओके, कुठल्याही ट्रिटीनी झालेली नाही किंवा याचे सदस्य कंट्रीज नाही आहेत, तर ती एक इंडिपेंडंट NGO आहे. हा एक फॅक्ट इथे लक्षात ठेवायचा आहे. या रिपोर्टमध्ये एखाद्या देशामध्ये पत्रकारांना न्यूज पब्लिश करण्याकरिता, ब्रॉडकास्ट करण्याकरिता किंवा त्याचं वृत्तांकन करण्याकरिता किती प्रमाणामध्ये स्वातंत्र्य असतं यावरती हे या इंडेक्समध्ये भाष्य केलेलं असतं. त्या स्वातंत्र्य म्हणजे जितकं त्याला फ्रीडम मिळतं त्यानुसार त्या देशांचे जे रँक्स असतात 180 देशांपैकी त्यांना ते दिलेले असतात. यामुळे जगाला कळतं की कुठल्या देशामध्ये पत्रकारांना किती प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आहे. ओके, तर यामध्ये फक्त फ्रीडम मेन्शन केलेलं असतं की त्यांना किती स्वातंत्र्य आहे. क्वालिटी जर्नलिझम आहे की नाही यावरती या रिपोर्ट्समध्ये काही उल्लेख केलेला नसतो. तर यामध्ये पॅरामीटर्स आहेत यांचे काही. सो मीडियाला इंडिपेंडन्स किती आहे, त्यानंतर सेल्फ सेन्सरशिप आहे का, किती प्रमाणामध्ये सेन्सरशिप आहे, न्यूज पब्लिश करण्यापूर्वी सेन्सरशिप कुठल्या एखाद्या थर्ड पार्टीला, गव्हर्मेंट एजन्सीला दाखवावी लागते का, त्यानंतर पब्लिश करायचं. सो असे बरेचसे पॅरामीटर्स यांनी सेट केलेले आहेत. जसं की ट्रान्सपरन्सी आहे, त्यानंतर क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही न्यूजसाठी, आणि लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क इम्पॉर्टंट की यांना कर्टेल म्हणजे जे स्वातंत्र्यावर गदा आणेल पत्रकारांच्या अशा पद्धतीचे काही नियम्स तेथील सरकारने केलेले आहेत का, पार्लमेंटनी केलेली आहेत का. सो असे वेगवेगळ्या पॅरामीटर्स इथे आहेत. या सर्वांच्या आधारावरून हा रिपोर्ट तयार करण्यात येत असतो. या रिपोर्टमध्ये सलग 5व्यांदा नॉर्वे या देशाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतर सेकंड फिनलँड आणि थर्ड डेन्मार्क या देशांनी नंबर पटकावलेला आहे. सो या कंट्रीज अशा आहे ना, या आर्टिक रिजनच्या कंट्रीज की यांचा कुठल्याही या पद्धतीची जी इंडेक्स येतात म्हणजे फ्रीडम, लिबर्टी, डेमोक्रेसी, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, एज्युकेशन रिलेटेड. सो यामध्ये हे कंट्रीज टॉपवरच असतात. म्हणजे कुठलेही अशा पद्धतीचे इंडेक्स फर्स्ट नसेल तर सेकंड असेल किंवा फर्स्ट 10 कंट्रीजमध्ये ह्या जे देश आहेत हे असतातच. ओके, तर आपण आपल्या भारताची परिस्थिती पाहूया. तर एकूण 180 देशांपैकी भारताचा नंबर हा 142वा आलेला आहे. मागील वर्षी 2020च्या इंडेक्समध्ये सुद्धा आपला जो रँक होता हा 142 होता. ठीक आहे, तर इरिटिया या देशाचा 180वा नंबर आहे, म्हणजे सर्वात खराब या देशामध्ये फ्रीडम आहे पत्रकारांना. त्यानंतर नॉर्थ कोरिया म्हणजे किम जोंग हुन यांचा देश 179वा रँक आहे. त्यानंतर 178वा रँक तुर्कमेनिस्तान आणि शेवटून तिसरा म्हणजे चायनाचा नंबर इथे आपल्याला लागतो. तर चायनामध्ये तर बघा आपल्याला माहिती असेलच की आता कोरोनाच्या टाईममध्ये सुद्धा त्यांना तिथले ओरिजिनल जे रिपोर्ट्स आहे, फिगर्स आहेत, ते सुद्धा त्यांना पब्लिश करता येत नाही विदाऊट गव्हर्मेंटच्या परमिशनशिवाय. ठीक आहे, इवन सोशल मीडियावरती सुद्धा कुठल्याही पोस्ट, कुठल्याही न्यूज त्यांना देता येत नाही. त्यासाठी सेन्सरशिप चालते त्यांच्या कम्युनिस्ट गव्हर्मेंटची. त्यामुळे चायनाचा रँक इथे 177वा आहे. बरं, आपले जे शेजारी देश आहेत यांच्या तुलनेमध्ये भारताचा परफॉर्मन्स हा खूप खराब आहे, पुअर आहे. म्हणजे आपण बघितलं आपले शेजारी देश नेपाळ हा 106व्या क्रमांकावरती आहे. श्रीलंका 127व्या क्रमांकावरती आहे. भूटान 65व्या क्रमांकावरती आहे.
फक्त एक देश, तो म्हणजे पाकिस्तान, हा आपल्यापेक्षा 3 नंबरनी मागे आहे. म्हणजे पाकिस्तानचा रँक हा 145वा आहे. तर या इंडेक्सच्या कॅटेगरीमध्ये इंडियाला बॅड फॉर जर्नलिझम, पत्रकारितेसाठी खराब देश, असं वर्णन भारताचं करण्यात आलेलं आहे. सो यामध्ये त्याकरिता बरेचसे रिझनसुद्धा दिलेले आहेत. जसं की मागील काही वर्षामध्ये पत्रकारांच्या वाढलेल्या हत्या असेल, जे लिबरल थिंकर्स आहेत जे त्यांच्या हत्या झालेल्या आहेत, त्यानंतर जे पत्रकार आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात येते सोशल मीडियाच्या माध्यमातून, महिला पत्रकारांवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून थ्रेट्स देणं किंवा त्यांना छळ करणं, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून वगैरे. सो या पद्धतीच्या गोष्टींमुळे त्यात पुन्हा आपला काश्मीरमध्ये रिस्ट्रिक्ट केलेलं होतं. म्हणजे गृह मंत्रालयांनी न्यूजपेपर्स जे आहेत, म्हणजे जर्नलिस्ट जे पत्रकार यांना तेथील ज्या बातम्या आहे त्या पब्लिश करण्याकरिता देखील मोठ्या प्रमाणामध्ये सेन्सरशिप ठेवण्यात आली होती. सो या पद्धतीचे अनेक रिझन्स यामध्ये देण्यात आलेले आहे. त्यामुळे पत्रकारितेसाठी खराब देश म्हणून भारताचं वर्णन या इंडेक्समध्ये करण्यात आलेलं आहे. यानंतरची न्यूज आहे ती म्हणजे स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम याविषयी. सो नुकतंच आपल्या भारताचे इंडस्ट्री अँड कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल यांनी ही स्कीम लॉन्च केलेली आहे, स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम. सो स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह जो 2016मध्ये लॉन्च केला होता भारत सरकारने, त्याच्या 5th ॲनिव्हर्सरीला एक कार्यक्रमाचं समिटचं त्यांनी आयोजन केलं होतं, प्रारंभ स्टार्टअप इंडिया इंटरनॅशनल समिट. सो या समिटमध्येच श्री पियुष गोयल यांनी या स्कीमची अनाउन्समेंट केलेली आहे. तर हे स्कीम कशा संदर्भात आहे ते आपण पाहूया. सीड फंड म्हणजे काय होतं की एखादा बिझनेस आपण सुरू करतो, म्हणजे स्टार्टअप ज्या वेळेला आपण सुरू करतो तर इनिशियल स्टेजला आपल्याला जे इन्व्हेस्टमेंट लागतं, म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याकरिता किंवा आपले जे आयडियाज आहेत ते कन्सेप्ट आहे त्याचा बिझनेस मॉडेल क्रिएट करण्याकरिता, प्रोडक्ट्सचे ट्रायल म्हणजे इनिशियल स्टेजला प्रोडक्ट्सचे ट्रायल्स करण्याकरिता, आणि मार्केटमध्ये एंट्रीज, कमर्शियलायझेशन, पुन्हा प्रोडक्ट्स आपला पूर्ण पद्धतीने लॉन्च करता वेळेसचा जो खर्च येतो, या सर्वांचा जो फंड असतो, इनिशियल स्टेजला जो लागणारा फंड आहे, सुरुवातीचा जो फंड, याला सीड फंड्स असे म्हणतात. म्हणजे ट्रॅडिशनली सीड फंड्स कुठले असतात, म्हणजे जसे आपले फॅमिली मेंबर्स हे ती भूमिका बजावत असतात. आपले जवळचे मित्र किंवा मग कुठले जवळचे आपले व्यापारी वगैरे असतील तर त्यांच्याकडनं आपण तो फंड उभारत असतो सुरुवातीच्या टाईमला. ओके, तर त्याला सीड फंड म्हणतात. एखादं वृक्ष म्हणजे बिझनेस कन्सिडर करा, आणि सीड म्हणजे त्याचं बीज, अगदी इनिशियल लेवल. ओके, सो तो जो फंड आहे तर तो प्रोव्हाइड करण्याकरिता स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम ही स्टार्ट करण्यात आलेली आहे. तर त्याचं एम इथे दिलेलं आहे. त्यानंतर ही लॉन्च कोणी केलं आहे, कुठल्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत हे येतं, तर डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, DPIIT, या डिपार्टमेंटनी ही स्कीम लॉन्च केली आहे. आणि ही जी स्कीम आहे ही या डिपार्टमेंटच्या अंतर्गत काम करते. याकरिता 945 करोड रुपये सरकारने अलॉट केलेले आहे. सो या स्कीमचे फीचर्स आपण पाहूया. या स्कीम्समुळे जवळपास 3600 जे नवे स्टार्टअप्स आहे, उद्योजक आहे, त्यांना या स्कीमचा फायदा होणार आहे पुढील 4 वर्षाकरिता. तर यामध्ये 20 लाखांपर्यंतची जी ग्रँट आहे, म्हणजे जे प्रोडक्टचा इनिशियल जो स्टेज असेल, म्हणजे त्याचा बिझनेस मॉडेल डेव्हलप करणे, प्रोडक्टच्या ट्रायल्सकरिता, तर याकरिता जवळपास 20 लाखाचा फंड हा देण्यात येतो या स्कीमच्या अंतर्गत. आणि दुसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जवळपास 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट. एकदा तुमचं इनिशियली प्रोडक्ट ट्रायल्स वगैरे झाले त्यानंतर मार्केटमध्ये एंट्री करण्याकरिता, कमर्शियलायझेशनसाठी आणि आपला बिझनेस स्केलअप आणि एक्सपांड करण्याकरिता जो फंड लागतो, याकरिता या स्कीम अंतर्गत 50 लाखांपर्यंतचं इन्व्हेस्टमेंट भारत सरकार या स्कीम अंतर्गत त्या नव्या उद्योगामध्ये करत असते. ओके, तर हे होतं
स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीमबाबत. यानंतरची न्यूज आहे इस्रोच्या रिस्पॉन्ड प्रोग्रामबाबतची. तर इस्रोनी नुकतंच 8 जे जॉईंट रिसर्च प्रोजेक्ट आहे IIT दिल्लीचे यांना स्पॉन्सर्ड केलेलं आहे. तर म्हणजे जे काही ते रिसर्च करत आहे स्पेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमध्ये, सो या प्रोजेक्टला स्पॉन्सर्ड केलेलं आहे सध्या इस्रोनी. तर हे स्पॉन्सरचे जे रिसर्च रिलेटेड असतात ना, स्पेस रिलेटेड प्रोग्राम्सचे रिसर्चकरिता रिस्पॉन्ड प्रोग्राम 1970 पासून इस्रो चालवत आहे. सो रिस्पॉन्ड प्रोग्राम म्हणजे नेमकं काय, तर रिस्पॉन्ड प्रोग्राम काय करत असतं की जे IITs आहेत, IITs युनिव्हर्सिटीज इन्स्टिट्यूशन्स, सो यांना इन्करेज करत असतं रिसर्च करण्याकरिता स्पेस रिलेटेड रिसर्चमध्ये, स्पेस सायन्स, स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस ॲप्लिकेशन्समध्ये. सो यांनी रिसर्चला इन्करेज करण्याकरिता त्यांना फायनान्शियल असिस्टंट प्रोव्हाइड करण्याकरिता इस्रोनी हे रिस्पॉन्ड प्रोग्राम हा 1970मध्ये चालू केलेला होता. सो 1970 पासून आजपर्यंत बऱ्याच प्रोजेक्टला इस्रो हे स्पॉन्सर्ड करत असते. तर सध्या IIT दिल्लीच्या या रिसर्च प्रोजेक्ट्स जे आहेत 8 यांना त्यांनी स्पॉन्सर्ड केलेला आहेत. याचा उद्देश हा असतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे स्पेस रिसर्च आहे आपल्या इंडियन युनिव्हर्सिटीमध्ये व्हावं, त्यानंतर त्या रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं ज्याचा की उपयोग आपल्याला फ्युचर स्पेस प्रोग्राममध्ये करता येईल. ह्युमन रिसोर्स तयार व्हावा, म्हणजे विद्यार्थी असेल, तिथले रिसर्चर असतील, ते मोठ्या प्रमाणामध्ये या प्रोजेक्टशी जुळून घेतील, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी त्याचं नॉलेज येईल प्रॅक्टिकल. सो ह्या सर्व गोष्टीला प्रमोट करण्याकरिता इस्रो अशा प्रोजेक्ट्सला स्पॉन्सरशिप करत असते रिस्पॉन्ड प्रोजेक्ट अंतर्गत. ठीक आहे. त्यानंतरची न्यूज आपली लोकसत्ता पेपरमधील आहे. तर ज्येष्ठ अभिनेते किशोर नानलस्कर यांचं निधन झालेलं आहे. यांचं निधन कोरोनामुळे झालं आहे. काही दिवसांपूर्वी यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं होतं कोरोनामुळे. सो तिथे त्यांचं निधन झालेलं आहे. आपण यांना बऱ्याचशा मराठी नाटकांमध्ये, हिंदी चित्रपटांमध्ये, मराठी चित्रपटांमध्ये पाहिलेलं असेल. यांनी बरेचसे कॉमेडी रोल, सिरियस रोल केलेले आहेत. तर यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1960मध्ये नाटक रंगभूमीवरती केली होती. त्यांचं पहिलं नाटक हे आमराई हे होतं. त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळालेलं नाही. पण त्यांचं पहिलं नाटक हे आमराई हे होतं. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षण घेतलं मुंबई साहित्य संघामध्ये, जे काही नाटक त्यावेळेला व्हायचे. तर तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतलं. ते नाटकं बघून ते स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत करत त्यांनी मग त्यानंतर बऱ्याचशा नाटकांमध्ये आपली वेगळी छाप अशी पाडलेली आहे. सो विठ्ठल फरारी, सुंदरा मनामध्ये भरली यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. भ्रमाचा भोपळा, चल आटप लवकर, पाहुणा, श्रीमान श्रीमती, भोळे डांबेस या पद्धतीचे कॉमेडी त्यांनी जो रोल आहे या नाटकांमध्ये प्ले केलेला होता. त्यानंतर आपण पाहतो की जो आपला जिस देश में गंगा रहता है, वास्तवमध्ये देखील यांनी काही भूमिका साकारलेल्या आहेत. म्हणजे त्या पण खूप गाजलेल्या होत्या त्यावेळेला. म्हणजे जे दारुड्याची भूमिका असेल आणि कॉमेडी बऱ्याचशा मूवीजमध्ये त्यांनी केलेली आहे. म्हणजे जिस देश में गंगा रहता है इथे सुद्धा ते गोविंदाचे मित्र राहतात, है ना. तर असं हे ज्येष्ठ कलाकाराचे कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाले काल. त्यानंतरची पण बातमी, ज्येष्ठ लेखक कवी प्रकाश खरात यांचं देखील कोरोनामुळे निधन झालेलं आहे. सो ही पण एक दुःखदच गोष्ट आहे. ते 69 वर्षाचे होते. कवी लेखक प्रकाश खरात यांचे रविवारी निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी मालाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. सो त्यांनी निर्मितीचा प्रदेश, पार्थिव अपार्थिव, जीवन मरण, वर्दळीवर येताना हे खरात यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. यानंतर अनिकेत या कथासंग्रहांचे आणि अस्तित्वाचे धागे या आत्मकथनात्मक कादंबरीचे लेखन त्यांनी केलेले होते.
अनेक कवितांचा अनुवाद हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू भाषांमध्ये त्यांनी केलेला आहे आणि आरम या नियतकालिकेचे संपादनही त्यांनी केलेले होते. सो आजचे सर्व न्यूजपेपरमधले इतकेच महत्त्वाचे करंट अफेअर्स होते. हे 2 न्यूज आपण लोकसत्तामधून घेतलेलं आहे. त्यानंतर इस्रोची ही जी न्यूज आहे ही इंडियन एक्सप्रेसमधील आहे. स्टार्टअप इंडिया सीड फंड हे 19 एप्रिलला PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमधनं याचा सोर्स आहे. सो तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये हे रीड करू शकता. त्याची आवश्यकता नाही, जे काही इम्पॉर्टंट आहे ते आपण डिस्कस केलं आहे. ठीक आहे. आणि याचा सोर्स द हिंदू आहे. ओके. सो थँक्यू. PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करता येईलच. थँक्यू.